आणि आईनं एकदम मोठं सरप्राईज दिलं. मला माहिती नव्हतं की आई पप्पा यायच्या इथे. असं सांगितलं म्हणजे उरकलं होतं बरं का माझं घरचं समजा. म्हणजे आम्ही दोघं येणारच होतो आज आमुषाला लोटवाडीला. पण अचानक आईनं फोन केला की मोहतात हाय, तू कुठं हाय कुठं नाही. त्यावेळेस मी आपलं जे लोणी निघलेलं होतं का नाही ती कडवत होती. मग तिला म्हणलं अगं झालं उरकलं म्हणलं, हो पुढं म्हणलं तुझं देवदर्शन कर, तोपर्यंत आम्ही मागणं येतोच म्हणलं. हिचं देवदर्शन होस तर ह्यांनी खालनं गुरु म्हणजे रानात बांधलेली होती, ती रानातनं गुरु पाणी पाजून आलं की बघा गाडीला किक हाणली ह्यानी की आलो. जरा आई संग बोलली, पोराला का आणलं नाही म्हणलं म्हणजे बाच्याला माझ्या, तर म्हणली अगं शाळेत गेलता ते म्हणून आणलं नाही. वड होती घरनच, भाच्याला आणल त्या भाच्यासाठी लय वड करून आली. आता तुम्ही म्हणसाल आई बापासाठी पण तो वड केली असेल. सगळ्यांसाठीच वड राहती, लिकीची बाच्यासाठी पण राहती, भावासाठी पण राहती, तिच्या आई बापासाठी पण राहती, भाऊजाईसाठी पण राहती. आता भाऊजाईला कसं सोडायचं सांगा बर. मेन आपली एवढी सगळी कशी यायची बर? तुझी वडी एवढे सगळे करता होती, एवढी एका गाडीवर कशी यायची? नाही ती की येते एका गाडीवर पण मग आशा होती की पोराचा एक तरी असं मुका घ्याव, मिठी माराव. त्याच्यावर माझा लय जीव आहे. त्यामुळं वाटत होतं आईनं म्हणजे आई बाबा कुठं पण जाऊ दे त्याला घेऊन जाते ती, म्हणून म्हणलं आज पण आणतेली. बघ तिथं काय दोघंच आहे, ती आणलंच नाही लेकराला. तर मला म्हणती तेव्हा सांगती शाळेत गेलतो सवय चांगली आहे बरं का. आता जर बालवाडीत बसवलं ना तर ते पुढे शाळेत बसण्याची सवय लागते. तशी आपली आता झाली होती. आम्ही काय अंगणवाडीत बालवाडीत पोरं बसवली नाही, ते डायरेक्ट पहिलीत पोरं तिथं बसून भारी असतो मिठ्या मारून खांद्यावर बसायची, रडायची घरलाच चाल. आपदा केली. तर जाऊ दे बहिणीनं आज आई पप्पाला भेटून मला पण भारी वाटलं. लय दिवस झाला आता आई पप्पाची गाठ नव्हती, भेट नव्हती. कार्यक्रमापासून नव्हतंच, आई नाहीच कार्यक्रमाला आलेली, त्याच्यावर आलीच नाही. मी गेलती जत्रेला, पण आता जत्रा होऊन गेलं, पंधरवाडा होऊन गेला. आईचं पण ध्यान होत होतं, पप्पाचं पण ध्यान होत होतं, पोराचं पण होत होतं. भावांचं कसं आहे व्हिडिओ कॉलिंगमध्ये फोन करून बोलते ती. भाऊ बाहेर असल्यामुळं आई वडिलांसंग बोलता येत नाही. पप्पापाशी हाय तसला बारका फोन हाय, पोरांपाशी भाऊजाईपाशी हाय मस्त मोठा फोन. पण एवढं पप्पा पण घरी नसतात, ट्रॅक्टरची कामं असते ती, इकडे तिकडे जातात, चित्राबांधला वैरण हे आणायला, गाठ भेटच पडत नाही. असं देवाच्या निमतानं का होईना आज माझ्या आई वडिलाची गाठ पडली माझी. आवर्जून काय जाणं होत नव्हतं म्हणून तुला फोन केला ये म्हणून गाठ पडेल म्हणून. बरं आता तुझ्या तिकडे बी येणं होत नाही, शाळू दिवस पुरत नाही. त्यांची एकच मिठी आहे, तू इथं आली आता घरी काय येत नाही, आता हितनच जातो. पण आता हितनं जर गेलं तर दादू वंकरनं जर बघितलं आम्हाला तर म्हणणार मग दाद्या मम्मी काय आली नाही ग. वंकर पण म्हणणार मम्मी काय आली नाही ग. त्यांना सांगायचंच नाही. अरे देवा व्हिडिओ बघते ते ज्योतीच्या मोबाईलवर व्हिडिओ बघितले त्यांना कळतंय, मग कालवा करते ती पोरं. नाही आता काय करायचं याला, एका दिवशी येईन ती परत. आता कवा येते काय माहिती, नुसतं म्हणते एका दिवशी येईन. सवड काढून अहो त्यांच्या सवडी लय झाल्या. ह्याच्या अगोदर म्हणायचं सुनबाई येऊ द्या, एकदा आली की जात नाही. आता सुनबाई आल्या तर आता नातू शाळेला जात नाही, हो शाळेत बसवा लागतंय. रोज आता सवय मुलगी बाय, आता बसता एकटं, आता काय अडचण नाही. पप्पा का गप येतं का, रागाला गेलं तर काय? नाही रागाला कशाला अहो रागावर पुन्हा जाओ गप येतं का जावाईवर रागाला गेलाय? लिकीवर जावायचं काय त्यांनी काय केलंय तेव्हा रागाला जायला जावाय. करताय आपलं, खाताय आपलं, चांगलं आहे, आनंदाची गोष्ट आहे. रागाला काय म्हणून जावं. प्रत्येक जण प्रत्येकाच्या कामात व्यस्त असतं बरं का, त्यामुळे फोन करणं होत नाही पहिल्यासारखं. आता काम आपल्या मागे जरा व्याप वाढलंय, त्यामुळं कसं होतंय पहिला जसं फोन करत होतो सकाळ किंवा संध्याकाळ तसं आता घडत नाही, कारण टाइम पुरत नाही. का पुरतोय टाइम पुरत नाही. आप तसं मागं लागलंय, तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की आप हाय कोणचं नेमकं. ती आपामुळं फोन करत नाहीत. सकाळचं गेलं तर मग यायला 3-4 वाजते. त्या याप तसं हायच मोठं व त्यात नाही होत असतं निवार. निघाल की मग काहीतरी वाट निघाल की. मार्ग निघत नाही असं होत नाही. ही असंच काय कोकाटे कितीतरी बसली आणि कितीतरी खाल्लं तरी एक ना एक वेळ त्या कोकाटीला उठावंच लागतंय. आजपर्यंत कोकाटीनं मस्त खाल्लं, पण ते आता कडावर पचाय पाहिजे कोकाटीला.
आता त्या कोकाटीचं पोट फुटलं हो, फुटायची पण वेळ आता आली. त्याला टाकं घ्यायचं. आता चांगलं टाकं घ्यावं लागतेलं त्याला, कारण त्यानं जसं केलंय तसं आपण केलंय. सर आपलं चालतंय. आपण पहिल्यापासून बी म्हणलंय. आज मुद्दा तुम्हाला ही विषय जे चालू आहे ते आमच्या शेतीचा रानाचा विषय चालू आहे बरं का. आणि ती तुम्हाला हाय सगळं आता. सांगितलं होतं. रानात काय आहे? रानात त्यानं आपल्या गहू केलाय. गहू केलाय का? हा, गहू येऊ द्या, हाय असा गहू काढून आणला तर नांगरून टाका गहू. नांगरून नाही. केलाय आता त्यानं गहू. आपण काय करणार आहे, वरली जी घाण आहे का नाही, हा सगळी झाडं झुडपणं जीसीपी लावून जी काढणार आहे ती त्या गावाचं रान सोजाळ आहे त्या गावातच दाबणार आहे आणि उरलं रान नांगरून स्वच्छ करायचं. करा आपलं तर आपलं काय तर आपलं पत्र बित्र मारून शिन आपल्या रानात जाऊन राहावं जावं. तसंच काय तर करायचं. हा उगाच काय कामाचं आहे आता. उगाच एक तिकडं तर एक तिकडं तर एक जण पाहिजे करायचं आपलं. एखादा बोर बीर घ्या ना तर दमादमानं का होईना घ्या बोर, पण तिथं जाऊन आपलं पत्र टाकून शिन राहा जावं तिथं जाऊन. इथं तरी काय आहे तेव्हा. सगळं तुझं म्हणणं बरोबर आहे का आय? सगळं तू म्हणती ती बरोबर आहे, पण असते त्या काहीतरी अडचणी. अडचणी कशा येत नाही का मला? अहो ते अडचणी तशा नाही त्या हो. अडचणी त्या म्हणजे अडचणीचा त्याला विषय नाही. आता कसं आहे, आम्ही तिघ जण भाऊ भाऊ आहे. मग त्या दोघांनी इथं घेतलं तर आपल्याला ती उचलता येतोय, जाता येतंय. भावासनी बी घ्यायचं, जायचं घेऊन भावासनी. मग आता सगळी तयारी झाली ना, ते रान व्यवस्थित करायचं, आपल्या पण पिकवायचं. आता इकायचं कॅन्सल केलं. हा इकून त्यामुळे टाका आता आपली, हाय काय भाकरी आपली खावा. कोणाला किती उड्या हाणायच्या येते आणि कोणाला काय करायचं ते करू द्या. आमची शेती आहे, आता आम्ही ती पिकवणार आहे. त्यामुळं ज्यानं नोटीस काढली होती त्याला म्हणावं आता तुला काय नोटीस काढायची ती काढ आणि तुला बाजारभावाने घ्यायची ती घे. फक्त त्याचं त्याला काय दुसरं जे आपण notice काढायचं त्याचं सांगितलंय काय बरं का, काम? त्याला समज पण दिली की तू आमच्या शेतात पाय ठेवायचा नाही. ना नोटीस त्यानं काय म्हणून काढली आता? जमीन कुणाची ह्यानं नोटीस कशा बाय काढले? नोटीस काढली ती क्षेत्र घ्यायला आमचा म्हणजे शिलेदार जे बाजारभाव होईल हा. त्या बाजारभावात घेईल हा. आग्रह आहे. तर दुसऱ्याला ऐकून तुम्हाला काय त्याचा लाभ होणार नाही, तर आमच्या शिल्लेदाराला एका म्हणजे त्याला घ्यायचे म्हणून त्यानं ती नोटीस काढली. त्या नोटीस मध्ये काही तथ्य नाही. असली फालतूक नोटीस कोण कोणाला बी काढू शकतोय. अहो नोटीस किती तरी काढली, काय तरी केलं, त्या नोटिसाचं काय असतंय? दुसऱ्याचा पत्रवाळीवरला भात खाऊ नये, आपल्याच पत्रवाळीवरला भात खावा लागतो. दुसऱ्याची आशा करू नये. आता ते आपण म्हणायचं कसं सांगा की मला? नोटीस काढून शिना. तसं नाही, आपण त्याला कसं म्हणायचं? हे काय हा ती नको, ती डोकं माझं आउट झालंय. दुसरं काय तर बोला बघा. कशाचं त्याला दुसरं त्याला काय ठेव बोलायला? करून पण माझं- त्याला असं करायचं नसतंय. ती डोक्यातनं तुम्हाला काय काढून बोला येत टाकलं. नाही का? कशा पाय नोटीस काढलंय, काय झालं? तुला जायला आलं नाही का त्याच्यापर्यंत? मला ह्यानी जाऊच दिलं नाही. कशा पाय जाऊ दे ना ती? मला बोलूच देत नाही अहो ते. आमचा योग आलता, आम्ही चाललो होतो, पण त्या दिवशी अडचण काय आली ती तुम्हाला तुमचा आम्ही तेव्हा सांगतो. ठरवा, मी पण येते तिथं. त्याचं काय जाय म्हणणं आहे जाय ते मला जाय ऐकू दे जाय ना, तर सरळ आपलं- सगळी जण जेवढी आहे का नाही, एक दिवशी त्याच्या घरला जायचंय, त्याला बघायचंय की बाबा तू असं का केलं, तुला घ्यायची नव्हती, त्याची किंमत का केली, किंमत करून तू व्यवहार का कॅन्सल केला, हे सगळं त्याला विचारायचं. पण हिथं विचारायचं नाही. आपण सगळी जण एक दिवशी त्याच्या घरी जाऊ आणि त्याला घरी जाऊन विचारू.